अर्थ माझ्या मने प्रकाश अर्थ माझ्या मने प्रकाश माझ्या मने प्रकाश अर्थ माझ्या मने प्रकाश Thank you.
अर्थ विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले अवघेची झाली देह ब्रह्म विश्वाचे अर्थ माझी मनी प्रकाशले अवघेची झाली देह ब्रह्म आवडीचे वाढव माझी कुंडाटले नवल देखिले नभाकार घे माय आवडीचे वाढव माझी कुंडाटले नवल देखिले नभाकार घे माय बाप रखुमा देवीवरून बाप रखुमा देवीवरून सहज निटू झाला हृदय नठावला ब्रह्माकार विमान आवडीचे वाढव माझी कुंडाटले आवडीची झाली देह ब्रह्म विठ्ठल विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले आवडीची झाली देह ब्रह्म आवडीचे वालभ माझे कुंडाटले नवल देखिले नभाकार बाप रखुमा देवीवरून सहज निटू झाला बाप रखुमा देवीवरून सहज निटू झाला हृदय नठावला ब्रह्माकार माय आवडीचे वालभ माझी गोंदाटले नवल देखिले नभाकार पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा
त्यांच्या कृपाने कसे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची हा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले अवघेची झाली देहे ब्रह्म प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग साधकाचे मायबाप ज्ञानाचा राजा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा योग्याची माऊली आहे साधकाचे मायबाप आहे तो ज्ञानोबरायचं वाङ्मय फार सुंदर आहे बरं का आणि ज्ञानोबराया भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करतो बरं का रात्री बी माऊलीचा चालून झाला आता काय शेवट माऊलीवर जाते का असो या अखरगा नगरीमध्ये जवळजवळ बरीच वर्षापासून चालत आलेला हा सालाबाद प्रमाणे वार्षिक सप्ताह आहे आणि या सप्त्यात तरी मला तिसरा दिवस आहे का तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली मी काही कीर्तनकार नाही मी काही महाराज नाही तुमच्या गावातला बरेच दिवस राहिलेले आहेत चांगले संबंध आहेत आमचे बरं आता सगळ्याला माहीत परिचय आहे परिचय देण्याची काही गरज नाही पण या वर्षी मला नक्की बरं वाटलं बरं का माऊली बरं वाटलं एक बार या गावल्याच्या नावाने टाळी वाजवा मजा करते धन्यवाद कोटी कोटी प्रणाम मी वर्षाने येतो सांगून जोडून जातो आता किती दिवस तरी लढवा म्हणजे महाराजाला पण या वर्षी मात्र माझ्या मनासारखं झाला आणि माझ्या मनासारखंच कीर्तन होणार आहे विठ्ठल तया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत कभी कुली हनुमंत कभी कुली हनुमंत कभी कुली हनुमंत कपीकळी हनुमंत मस्तक हे पाया मस्तक हे पायावर वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या
मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या वचन ऐका कमलापती माझे रंगाची वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडी तू कधी काळी आपण असावी जवळी विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि विश्वाची अर्थ माझी मनी प्रकाशे अवघेची झाली हे ब्रह्मा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी या हे लोकांमध्ये तुमच्या आमच्या उद्धारासाठी अवताराला आहे. विष्णू एक आहे आणि महाविष्णू विष्णू कोण आहे आणि महाविष्णू कोण आहे. विष्णू देव आहे
आणि महाविष्णू साधू आहे विठ्ठल. महाविष्णू साधू आहे याला पुरावा आहे. महाविष्णू अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णू हे देव आहे. देव कोण आहे? विष्णू जरी देव झाला असला तरी देवाला कार्य करता येत नाही बरं तुम्हाला. देव कार्य करतो ना, देवाला कार्य करता येत नाही आणि देव कार्य करू शकत नाही. आता देवाला कार्य करता येत नाही आणि देव कार्य करू शकत नाही. आता कार्य करत नाही, कार्य करता येत नाही, मग कार्य करण्यासाठी देवाला काय करावं? नंबर 1 काय म्हणले महाराज? देवाला कार्य करण्यासाठी काय करावं लागलं? दुसऱ्या भाषेत सांगू का एकाच भाषेत? आपल्याला तसं काही नाही, तिन्ही भाषेत जमतंय. आणि 3 भाषेत सांगलं तरच कळतंय. विठ्ठल विठ्ठल देवाला कार्य करण्यासाठी साधू या नावाची उपाधी घ्यावी लागते बरं का. जसं तुमच्या वॉटर सप्लायच्या टाकीमधून पाणी जर तुमच्या कुंजीला आणायचं ठरलं, मोकळं येतं का कशाच्या मार्फत येतं? कशाच्या मार्फत आले? पाईपाचे. तसं निर्गुण असलेलं ब्रह्म, निराकार असलेलं ब्रह्म या लोकांच्या जगाच्या उद्धारासाठी ब्रह्म असलेलं, विष्णू असलेलं, तिने काय केलं? साधू या नावाची उपाधी घेतली. पाईपाच्या मार्फत जसं तुमच्या कुंजीला पाणी आलंय तसं साधूच्या मार्फत निर्गुण ब्रह्मालय माऊली कोण आहे? तो माऊली कोण आहे?
वैष्णव आहेत, महाविष्णू आहेत का विष्णू आहेत? महाविष्णू आहेत. म्हणून माऊलीला साधू संतांनी पुरावा दिला, महाविष्णूचा अवतार. विष्णूपेक्षाही श्रेष्ठ असणारे कोण आहे तर माऊली आहे. आणि त्याच माऊलीचं वाङ्मय आहे महाराज. ज्ञानोबरायचं वाङ्मय एवढं विशाल असलेलं ज्ञान आणि ज्ञानोबरायचं वाङ्मय सांगणं एवढं सोपं नाही आणि ती माझ्याच्याने होणार पण नाही. पण हनुमंतरायाची कृपा आणि माझ्या श्रीगुरूची कृपा, माझ्या श्रीगुरूनं जशी मला बुद्धी दिली, माझ्या श्रीगुरूंनी माझ्याकडे जसा प्रेमाचा ओढाव करतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न करीन, पण सांगू शकत नाही. वेळेचं काही बंधन नाही केलं बरं असते आधी विचारलेलं तुम्ही एक म्हणल्यावर कुणी पण धरून आणल्या म्हणायला काय सगळे ओळखली तुमचे काही काय तसं काही नाही. रात्रभर जागायला पत्याचं आपण भर पडला तर सप्त आहे घेऊ. सप्त्यातले कीर्तन कसं असते? आ करा की आपण आवरा, हे सप्त्यातला नियम. आणि सप्त्यातलं कीर्तन म्हणजे निवेदनच करावं, कीर्तन करायला बी आवरायची वेळ येऊ नये. आणि माझ्याकडे तशी मला सोय नाही बरं का. तुम्ही जेवढा टाइम देशाल तेवढा करतो, काही घाबरू नका. एक म्हणलं एक अजून अर्धा तास, आत्ताच अर्धा तास विठ्ठला. विश्वाचे अर्थ माझे मने प्रकाश रे, अवधीची झाली देह ब्रह्म. आवडीचे वाधव माझे कुंधाटले, नवद नवद देखिली नभाकार. या कीर्तनामध्ये, माझ्या कुठल्याही कीर्तनामध्ये एक प्रश्न म्हणजे कायम असतो. कुठेही कीर्तन करू नये, एक शब्द मात्र त्या कीर्तनाचा अनुस्वार कशात आहे हे कीर्तनकाराला आधी कळलं पाहिजे. हा अभंग महत्व कशाला आहे, याची रचना कशात आहे, याचं खरं स्वरूप कशाने वर्णन करणार आहे हे कीर्तनकाराला आधी कळलं पाहिजे. आजच्या कीर्तनामध्ये नवल हा शब्द कीर्तनाचा मुख्य घटक आहे. नवल देखील नभाकार गिमाय, अवधीची झाली देह ब्रह्म. नवल आहे, देह कधी ब्रह्म होता? देह ब्रह्म आहे. कोणी म्हणलं का? सगळे म्हणतात हा देह नाशिवंत. हरि
माऊली काय म्हणतात? नवल. नवल शब्द हा विशेष आहे प्रकारच्या कीर्तनात. कीर्तनकाराला कीर्तनाची बैठक कळत नाही म्हणून त्याला कीर्तन. जगद्गुरु तुकोबाऱ्याला काय अपेक्षित आहे, ज्ञानोबाऱ्याला काय अपेक्षित आहे, ज्ञानोबाऱ्याचं मत कशावर आहे? जसा पायावर कळस असतो तस ह्या अभंगाचा जो मुख्य घटक आहे, मुख्य विषय आहे, नवल या शब्दाला. आणि मी नवल याच शब्दावरच कीर्तन सांगणार आहे. आता मला वेळ जसा मिळेल तसं बघ. आपलं कीर्तनच असं एक शब्द कुठलाही अभंग घेऊ द्या, मी त्या शब्दाला एक शब्दाला कायम करतो. हिरीचं काम करणारी माणसं बघितले, हिर बांधणारे पूर्वीचे लोक कसं करतो. बोलाय काढायसाठी सेंटर मध्ये मिस्त्री आहे ते सुरामाती कसं करतो. पहिलं एक थर कायम करायचा, त्याला खूप मारायच्या, आतमध्ये सेंटर काढायचा आणि तीच दोरी सर विकत कोणची दोरी. प्रत्येक दगडाला दुसरी दोरी नाही, तीच दोरी प्रत्येक थराला चढवायची. तसा एक शब्द प्रत्येक थराला बसला. थोडं शास्त्रयुक्त असल्यामुळे थोडं जड जाईल तुम्हाला, पण मी तेवढ्या जड भाषेत सांगत नाही. आणि माझं काम शास्त्राशिवाय दुसरं नाही. विठ्ठल आणि तुम्हाला जे ऐकायला मिळालं नाही ते तुम्हाला ह्या कीर्तनात ऐकायला मिळणार. काय म्हणले मला? नवल. ह्या कीर्तनाचा घटक मी सांगितलाय नवल आहे. महाराज म्हणजे विश्वाचे अर्थ माझी मी प्रकाशले, अवघेची झाली देहे ब्रह्म. महाराज देहे ब्रह्म होतो का? पुढे पुरावा आहे का? हा देह नाशिवंत किंवा देह जाईल जाईल, देहा काळोबा खाईल. ऐका, कोण दिवस येईल कैसा नाही, ज्याचा भरवसा नाही आणि ते ब्रह्म होते. किती नवलाची गोष्ट. नवल नवलच आहे. जमते तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगू शकतो की बाबा कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन
असं होऊ शकतं. होय अंग हरिरूप. कधी होतं हरिरूपांग? जो कीर्तन करतो, जो कीर्तनात मग्न होतो. कुण्या? त्याने हे लौकिक आहे बरं का, हे लौकिक आहे. दोन भाषा, एक लौकिक आहे आणि एक अलौकिक आहे. ज्या वेळेला साधू अलौकिकात राहतात त्यावेळेला साधू कळत नसतात. ज्या वेळेला साधू लौकिकात येतात त्यावेळेला साधू कळतात. बरोबर? कळलं की कसं? म्हणाले कळलं कसं? कळलं. साधू लौकिकात येतात त्यावेळेला कळतात. ज्या वेळेला अलौकिक स्थितीत राहतात त्यावेळेला साधू कळत नसतात. बरोबर? ज्या वेळेला ज्ञानोबा राया अलौकिक स्थितीत होते त्यावेळेला त्याच्या अंगावर शेण मारले, झोळीत माती टाकली, संन्याशाचे पोर म्हणले, जगणं मुश्किल केलं. कोणी? याच समाजाने. आणि त्याच्या नावावर आज करोडो रुपये कमवले. कोणाच्या? ज्ञानोबरायाच्या. ज्ञानोबरायाचं वाङ्मय कळलं पाहिजे की ज्याच्या जीवावर हुड्या त्याच्याच नावात. अरे ज्याच्या नावाने आपण स्मरण करतो, ज्याच्या नावाने जगतो, तर आयुष्यामध्ये एका तरी ओवीचा अर्थ लावून पारायणच करीत राहावं का अर्थ लावूया? कसं वाटतं? निश्चितच पारायण करावं का? बाबा पारायण करा, ते हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आता तुम्हाला ज्ञानेश्वरी जिवंत कोणी ठेवली असतील तर वारकऱ्यांनी ठेवली. असे जर वारकरी पारायण करत नव्हते तर तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहायला मिळली. ज्ञानेश्वरी गाता सांभाळून ठेवला तर एक फडकरी आणि दुसरा वारकरी. विठ्ठल ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाकडे रुपले नसता नाही. नाही तर आता हे मास्टर लेक्चर काय एवढे देतात, आम्ही आमचं केले, आमची PhD झाली, आमची ते झाली. कोणी PhD केलेला माझ्याकडे आणा आणि ज्ञानोबारायाच्या एका ओळीचा मला अर्थ लावून द्या मिळाला, मी त्याला बहादर समजतो. बरं का? मी बी कच्च्या गुरुदासेला माझ्या मताने अर्थ सुटला पाहिजे, उगाच कोणाच्या बी नाही. ज्ञानोबारायाला जे अपेक्षित आहे, साधू संताला जे अपेक्षित आहे, त्या पद्धतीचा अर्थ लागला पाहिजे. एका ओवीला सूत्र पाहिजे, संगती पाहिजे आणि अन्वय पाहिजे. बरं का? सूत्राने एक दृष्टांत लावला पाहिजे, संगतीने एक दृष्टांत लावला पाहिजे आणि अन्वय व्यतिरेक प्रत्यय प्रमेय प्रमाण हे कळलं पाहिजे. तर महाराज काल माळी घातली, परवा दिवशी गण लावला आणि चौथ्या वारीला तर कीर्तन. नाही भाऊ, असं नाही जमो. श्री गुरुची सेवा करायला खूप श्री गुरुची सेवा करून ज्या वेळेला श्री गुरु प्रसन्न होतात ना त्यावेळेला ही कृपा प्राप्त होते.
आणि तो अधिकार संपन्न होतो. म्हणून हे जे जिवंत सप्ते चालू आहेत ना, फक्त साधू संतांचा उपकार माना. साधू संतांनी आतापर्यंत जागृत ठेवलंय म्हणून पारायण करत जावं. किती बसले पारायणला तुमचे? हा 21 महाराजाला धरून 22. महाराजाला धरून 22. धरून आहेत की सोडून? धरून आहेत. बरं झालं तेवढं. तुम्ही काय म्हणू? चांगली गोष्ट आहे. 22 तर का होईना. काही गावात 3 4 काय करू? ती बी कशी राहत्या पारायणला. आता कसं करू? अरे बाबा, उद्धाराचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायण एवढ्यावरच तुमचा उद्धार होते. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्ञानेश्वरी आणि गाथा लक्ष देऊ नाही का. ज्ञानेश्वरी गाथा वाचिल्याने देव कळतो का? कशासाठी करायचं? महत्वाचा विषय. ज्ञानेश्वरी वाचिल्याने, गाथा वाचिल्याने देव कळतो का? क्षमा करून, क्षमा मागून देव कळतो? ज्ञानेश्वरी वाचिल्याने देव कळत नाही, गाथा वाचिल्याने देव कळत नाही. जो देह मिळालाय त्या देहामध्ये देव आहे हे दाखवून देणारी ज्ञानेश्वरी गाथा आहे. ज्ञानेश्वरी गाथा वाचिल्याने देव कळत नाही, देव आहे हे दाखवून देणारी ज्ञानेश्वरी. तुमच्या हृदयात देव आहे, तुमचं स्वरूप ब्रह्म आहे हे दाखवून देणारी ज्ञानेश्वरी आणि गाथा. कळण्यासाठी नाही, भेटण्यासाठी नाही, तर तुम्हाला हे आहे, तुमचं स्वरूप आहे हेच कळण्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा आहे. महाराज म्हणतात, नवल देखील नवल आहे का या विश्वाचे अर्थ. ह्या विश्वाचं जे अर्थ आहे ना ते माझ्या मने. आता ह्या विश्वामध्ये काय आहे? विश्व कोणाचं स्वरूप आहे? ह्या विश्वाचा अर्थ काय? याचं प्रयोजन काय आहे? आणि विश्व काय आहे? आता अभंग छोटाच आहे पण अर्थ घन आहे. आता तुमच्या डोक्यावरून जाईल असं सांगू की हलक्या भाषा सांगू? हलक्या भाषा सांगू ना. बर, ज्ञानोबारायाला ज्या वेळेला अनुभव येतो ना, काही अनुभव सांगायचे असतात, काही अनुभव घ्यायचे असतात आणि काही अनुभव द्यायचे असतात. कळतील मग? काही अनुभव सांगायचे घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात. काही अनुभव सांगायचे असतात घ्यायचे. काय बोलायला कळलं की अवघड जाऊ नये म्हणून. म्हणजे तुम्हाला 3 भाषा सांगत लवकर कळावं म्हणून. आता मला सांगा, काही अनुभव सांगायचे बी नसतात आणि घ्यायचे बी
काही अनुभव सांगायचे असतात, काही अनुभव सांगायचे नसतात. नंबर 1, इंद्रियल पिवायचा आणि इंद्रियल पिण्याला अनुभव घेऊ का? घ्यायचा असतो काही. आणि जे इंद्रियल घेतो त्याचा अनुभव घ्यायला राहतो का? काही अनुभव सांगायचे बी नसतात आणि काही अनुभव घ्यायचे नसतात. काही अनुभव घ्यायचे असतात, काही अनुभव सांगायचे असतात. बरोबर. आता इंद्रिय घ्यावं, अनुभव घ्यावं कसा असतो म्हणून गेला तर, आणि जे इंद्रिय घेऊन वाचतो इंद्रिय आहे का? कळलं नाही की कसं? बरोबर. इंद्रिय घेतलेला माणूस अनुभव सांगायला राहतो का? दुसऱ्या भाषेत ही वायर आहे, ह्या वायरीवर हात टाकला अनुभव घ्या म्हणून. लई लोक म्हणतात चॉक लागतंय, शॉक लागतंय. हे खरं असेल का? म्हणून जर त्याला जाणून बुजून मोठ्या करेंटला हात लावला तो अनुभव सांगायला राईट सांगायसारखा ध्येयासारखा नाही. नंबर 2, काही अनुभव असे, आता तुम्हाला मी क्षमा मागून सांगतो, 4 भिंतीतले अनुभव, 4 भिंतीतले आता आपण सगळे ग्रस्त आश्रमी आहोत. हे अनुभव घ्यायचे असतात, जगापुढे सांगायचे. कळतंय? काही अनुभव घ्यायचे असतात पण समाजात मांडायचे नसतात. आता एखाद्याची बायको जोड्याने मारली, मारू नये पण एखाद्याला, हे अनुभव घरात घ्यायचे असतात का कसे असतात? एखाद्या मारू नये मी मार असं म्हणत नाही, पण कदाचित जर मारले तर हे अनुभव गल्लीत येऊन कोण्या पाटलाला, कल्याण पाटलाला सांगायचे असतात का? किती बुदली तर तिथल्या तिथेच ठेवायचे असतात आणि इकडे येऊन शायनिंग मारायचे. अनुभव परमार्थातले प्रपंचातले अनुभव आहे. काही अनुभव सांगायचे नसतात, अनुभवायचे असतात. नंबर 2, आणि काही अनुभव असे आहेत, अनुभव आले अंगा असतात पण काही अनुभव जगाला सांगायचे असतात आणि तेच अनुभव माऊलीच्या अंतकरणात उतरले. अभंगाचं पहिलं चरण
विश्वाचे अर्थ विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशनाले विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाश विश्वासे अर्थ माझे मनी प्रकाश अवघेची झाले अवघेची झाले आवडीचे वानवा माझे निकोदासरे आवडीचे वानवा माझे निकोदासरे अवघेची झाले अवघेची विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले अवधीची झाली देहे ब्रह्म. या विश्वाचं जे अर्थ आहे हे विश्व कसं आहे, त्या विश्वाचं स्वरूप काय आहे, मूलभूत विश्व कसा आहे, विश्वामध्ये कोण आहे, तुम्हाला आधी त्याची प्रस्तावना सांगून जातो म्हणजे तुम्हाला जड जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे कळते. आता एवढा आपण सोडणं तर माझ्या होणार नाही, पण तुम्हाला ठळक ठळक सांगून जातो, जसं जमल तसं सोडायचा प्रयत्न करतो. हा बापरे, विठ्ठल विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले अवधीची झाली देहे ब्रह्म. नवल आहे, देहे ब्रह्म होत नाही. नवल नवल काय आहे तर आवडीची झाली देहे ब्रह्म हे नवल आहे. आवडीची बालह माझी कुंदाटली नवल देखिली नभाकार गे माय. नवल आहे. बाप रकुमा देवीवरू सहज निटू झाला. नवल आहे, सहज निटू झाला. विश्वाचा मालक सहज प्राप्त झाला. सहज प्राप्त होत असतो का? नवल आहे. हृदय नटावला ब्रह्माकार माय आवडीचे वाधव माझी कुंदाटली नवल देखिली नभाकानी माय. या अभंगाला दृष्टांताने सुरुवात केली. विठ्ठल महाराज नवल शब्द वापरला. 16व्या अध्याय कोणाला माहित पाडायचं महाराज? 16व्या अध्यायामध्ये किती ओया नवल शब्दाचे? 16व्या अध्यायातले तुम्ही रोज पारायण करता. 16व्या अध्यायाची सुरुवात कशाने आहे? माळवितो विश्ववास. क्या बात है विठ्ठल. 16व्या अध्यायाची सुरुवात अशी आहे, त्याच्यामध्ये बरेच काही नवल शब्दावर ओळ आलेले आहेत. मावलरी तविश्वभाषो नवल उदयला चंदहंसो अद्वोय अब्जिने विकासो बंधु आता. पुढे काय? जो अविचारातील सोनिया
गिळी ज्ञाना ज्ञान चांदण्या तो सुबोध करी ज्ञानिया. सुबोधाशी नवल आहे. नवलाचे वय का शब्दाची आसकडी भेद नदीच्या दुही तडी. विरळ हेत बुद्धी विरी बुद्धे बोधू नवल आहे. 16व्या अध्यायाची सुरुवातच नवल ह्या शब्दाने आणि आजच्या कीर्तनाची सुरुवात नवल या शब्दाने. बाबा पारायण करून चालत नाही. पारायण करून चालत नाही तर त्याचं अतीत वथित अंगीकार करावं लागतं. माऊलीची कृपा व्हावं लागतं. माऊलीसाठी केला तर प्राप्त आहे. स्वतःसाठी केलं तर प्राप्त. संसार स्वतःसाठी आहे आणि परमार्थ भगवंतासाठी. तुम्ही परमार्थासाठी करता का तुमच्यासाठी करता? परमार्थ कोणासाठी करायचा? तुमची बायको तुमच्यासाठी घरी आली का घरचे लावून दिले म्हणून आली? सोपे उदाहरण आहे. आपल्या बायकोला लावून दिले म्हणून आली का त्या मालकासाठी? तिच्या अपेक्षित सुखासाठी आली का घरच्याच्या आग्रहामुळे? तसं बाबा आग्रहासाठी परमार्थ करू नका. तुमच्या हितासाठी करा, तुमच्या सुखासाठी करा तर ते परमार्थ फलदायक ठरेल आणि तुम्हाला ब्रह्म सुख मिळेल. कशाच्या तरी आशेपोटी परमार्थ करायचा. परमार्थ महाधन. परमार्थ काय? महाधन आहे. हे महाधन आहे तर ह्या धनाचा वापर कुठे केला? कुठे गेला? दुसरं उदाहरण सांगू. माझ्यासारखे महाराज कोणाला जीव घालत नाही. महाराज खरं कोणाला जीव घालत नाही. कीर्तनकार 5-5 हजाराचं पाकिट घेतात, कधी पण उपकार करत नाही. आणि गरीब बिचारे आज पंग घेतली, अख्खा गावाला फराळ दिला. त्याचं भाग्य त्याच्या 1000 वेळा मी नमस्कार. काय अपेक्षा होती? काय अपेक्षा का? मग काय म्हणतात महाराज? तुका म्हणे भाग्य या नावा मरे. तुका म्हणे भाग्य या नावे मनी. भाग्य या नावा तुका म्हणे भाग्य या नावा. तुका म्हणे भाग्य या नावे मनी. तुका म्हणे भाग्य या नावे मनी. भाग्य या संसारी जन्मी जे याच लागे. संसारी जन्मी जे याच लागे. करा सोडवण आपुले आपण Come
संसारी जन्मीचे याची लागी संसारी जन्मीचे. कशाच्या काय? तुका म्हणे भाग्य या नावा म्हणीचे भाग्य संसारी जन्मीचे. याची लागी संसारी जन्मीचे. कशाच्या लागी? भाग्य कशाने? भगवंताच्या स्वरूपाला अनुसरून जो भक्ती करतो तो भक्त असतो. श्री गुरुला जो अनुसरून सेवा करतो तो शिष्य असतो. आणि पतीला अनुसरून जी सेवा करते ती पतिव्रता असते. अशा स्थितीमध्ये परमार्थ झाला का तो आनंद झाला. म्हणून म्हणतो बाबा परमार्थ करत असताना स्वार्थ नसावा. नंबर 1. नंबर 2 अपेक्षा नसाव्यात. काय का परमार्थाच्या ठिकाणी काय नसावे. आज तुमचं घर चालते मान्य आहे. तुमचा संसार चालला, तुमचं घर चालला, देव देतो बी. पण उद्या तुम्हाला आजचं बघू नका. याच लागी संसारी जन्मीचे भाग्य याच नावा म्हणजे. जो भाग्यवान आहे त्या भगवंताशी एकरूप होतो. एकरूप होऊन भक्ती करतो. त्याच्याशी समरस होतो आणि आलेला अनुभव या जगापुढे मांडतो. तोच म्हणून भगवंताची भक्ती करण्याला काय पाहिजे? वयाची. आता कोण करा भक्ती? आमच्या नशिबाला कशी असतात. इथं बरे दिसल्यात ना तर पोरं बिरं, पण सगळे भेगवालेच. काय करणार? नाही. भगवंताची भक्ती करण्याला एकच पात्र आहे. तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कोणाला भाग्यवंत म्हणले? म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याला त्याला ऐकू ये ना. त्यानं इठ्ठल इठ्ठल म्हणा सोडून दिले. इठ्ठला इठ्ठला म्हणतात. तेव्हा काय करा? नखमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, स्वानापरी गती झाली, आवगे करते हळहळ. सगळे हळहळ करतात. पण महाराज अशी एक गंमत आहे. जो साधू आयुष्यभर त्या भगवंताची सेवा करतो बघा, तो कोपऱ्याचा पुरावा आहे. पिकलिया सेंद कडूपण गेली पैसे आम्हा शेंगाळ पिकत, पण कधी पिकत? देठाला धरून पिकत का देठाला सोडून पिकत? तुमच्या इकडे कसं देठाला धरून पिकत की
तस बरं नुसतं पित्त असं नाही बरं का, आतून गोड होत आणि त्याच्या कातडीची चमडी पिवळी होते, तेज येतो. जसा जसा साधू जो खरा त्या प्रभूशी समर्पित झालाय, जो श्री गुरुशी समर्पित झालाय, जसं जसं वय होत तसा तसा साधू चमकतो. बर का? कशाला धरून आहे? बेटाला. शेणाला कशाला धरून आहे पित्तळ? बेटाला. पिकली आसेन पडू पण गेले, तैशी आम्हा केली पांडुरंगी. शेणाळ बेटाला धरून पित्त, तसा जो बोधाला धरून राहतो ना, जसा जसं आयुष्य जातो तसा तसा साधू त्या चेहऱ्यावर तेज येतो. आणि जो बेटाला धरून नाही तो चमकत नाही बरं का, त्याच्यातून चमका येते. गुडघ्यातून, कमरातून. अनुभव आहेत की नाही म्हणून. गुडघ्यातून चमका निघत्यात, कमरातून चमका निघत्यात. आय आय आय. देवा म्हणत नाही आय 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 म्हणतो आणि जसा काय हसवत उठतो ना, चमकत नाही बरं का, चमका निघत्या कमरातून, मानातून, गुडघ्यातून. आयुष्यभर केलेलं पाप म्हातारपणी भोगावं लागते रे बाबा. आणि हे पापाची प्रायश्चित करायची असं, हे पापची उद्याचं नसल तर साधू संताला शरणा जा, साधू संतांच्या सान्निध्यात जा आणि म्हातारपण डोळ्यात ठेवून या तारुण्याचं मार्गक्रमण करा. तुम्हाला कधी हेच अडचण येणार नाही. विठ्ठल रंगीची टाळ करायची ते दुसऱ्याच युगात आहेत आता. हा काय म्हणला तुम्ही? मलाही लक्षात राहील कधी बोलत बोलत मी व्यक्त करतो. हा चमका साधूची सांगते. हा चमका संकेत. आयुष्यभर केलेलं पाप महाराज उठा येना, बसा येना, आय आय चमका निघतात हो. पण महाराज जो आयुष्यभर त्या प्रभूशी एकरूप राहतो, माझ्या डोळ्यानं पाहिलेला साधू, मला वाटतं 110 वर्ष वय असेल. माझ्यासोबत कोण पंढरपूरला कोण आले? वक्ते बाबा, निवृत्ती बाबा वक्ते. शेवटच्या क्षणापर्यंत असा तेज त्यांच्या अंगावर. तेवढे वर्ष झाले चष्मा नव्हता, असे खडखड बोलायचे. त्याचं नाव साधलं. धर्म अधिकारी होते. वक्ते बाबा म्हणला तर घाबरायची लोक. आणि वक्ते बाबाच्या संस्थेमध्ये 4 वेळेस अमृत अनुभव सांगितलेला आपण. या युगातला भीष्मा पिता महाभीष्माचार्य कोणाला म्हणत होते? आम्ही पंढरपूरला गेलो कीर्तनाला, मोडलीमला, आणि योग तिथं गेलो. बाबांची तरी वय खचतच आलेली होती, पण चांगले होते. इतकं तेज वय, इतकं सुंदर रूप. आणि जशी जसे वयाने वृद्ध होत जातो
ते आय आय नाही माय माय नाही, स्वतः उठत जाते तिथं जाते. उचलून आणून बसविलं. आता आपल्या उदाहरण लेखच आहे, मारुतराव महाराज तुमच्या आमच्या लेखची गोष्ट आहे. तुम्ही बघितलं मी तेव्हा व्यंकटरावला जोड मी चांगलं जोडून महाराजांची सेवा केला. कारण का हे व्यंकटरावची पुण्य आहे. त्यांच्या पुण्याने त्यांचा संवाद भेटला, मला नसता काय भेटला असता साधूचा संवाद. मारुतराव महाराजाला मी जवळून पाहिजे. जास्त आता तुम्हाला लबाड वाटत असेल त्याला पुरावा एक कल्याण पाडील आहे. विठ्ठल मारुतराव महाराज अनेक साधूची माझ्या जीवनामध्ये मला संगत भेटलेली आहे, म्हणून माझ्यावर अनेक साधूची कृपा झाली आहे. मारुतराव महाराजाची दिवसामध्ये 3 रंग होते. महाराज कीर्तनाला उचलून ठेवजे पर्यंत काहीच नाही, आणि एक बार आसनावर बसले की त्यांचा सारखा आवाज नाही. म्हणून अशा थोर साधू संतांची माझ्यावर कृपा आहे बरं का. मी जोडून मारुतराव महाराजाला सुद्धा पाहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांच्या चेहऱ्यावर तेजच होता. आमच्या शकुंतला बाईला माहित आहे, कारण राधाराम पटला जो हमेशा यायचे खोरसायला, आणि त्यांच्यामुळं तर तब्येत शिरोळा एक गेली. पहाटे 4ला यायचे महाराज, तारीखच नाही वेळ गेली. 4 वाजता लोक जाग राहायचं अख्खं गाव महाराजांची वाट बघत. तसा महात्मा त्यांचे दिवसामध्ये सकाळी एकदम कोमल रुपायचं, एकदम आणि दुपारी तनाट एकदम स्मार्ट, आणि संध्याकाळी कोमलाच्या पुढे. हे आपण स्वतः अनुभवलेले महाराजाच्या सोबत. म्हणून बाबा साधूच सानिध्य असल्याच्या नंतर साधू त्या बोधाला गेल्याला कधी कोई कोई वय वय करत. कारण का अरे त्या रूपाची एक रूप आहे, त्याला चमका कशी देत जगात बीच्या जगात बीच्या अंतरी जाना, जगात बीच्या अंतरी जाना, ब्रह्मदाना हे भगवान सदा ब्रह्मदाना हे भगवान सदा ब्रह्मदाना हे ब्रह्मदाना हे जगात पिसा अंतरी शाना. जगात कसा असावं वेड्यासारखा असावं, पण अंतरात कसा शाना असावं. आता तुम्हाला याच्यात वारकरी संप्रदाया निवृत्ती बाबा वक्तेंचं सांगतो. वारकरी संप्रदाया शान्याच आहे. का ज्ञानाचं वारकरी भक्ती बाबा म्हणायचे वारकरी संप्रदाया शहाण्याच आहे. खरा शहाणा आहे. आता याचं तुम्ही मला उत्तर सांगा. विठाला विठाला महाराजांनी परमान घेतलं म्हणून निघाला तो शाण्याच आहे का? आई बांधूनच तुटला. वारकरी संप्रदाय शाण्याचा, शाण्याला
शान करणारा हा संप्रदाय. शाने करून सोडावे कठोरून ठेवावे. शाण्याचा संप्रदाय बाबा, शानपणाचा, ज्ञानाचा सुद्धा, ज्ञानाचा नाही शाण्या. कारण का या वारकरी संप्रदायाने अनेकाला शहाण करून सोडले. शाने करून सकळ जनाला शान करावं असा हा संप्रदाय आहे. आणि तुमच्या आमच्या भाग्याने संप्रदाय प्राप्त झालेला आहे. म्हणून बाबा संप्रदायाची रीत कळावी, संप्रदायाचं भजन कसं करावं हे कळावं. आणि मला एक म्हणायचं की भगवंताला कसं आपलं स्वरूप प्राप्त होईल हे मात्र नक्की कळकळीने करावं. म्हणून महाराज सांगू लागले की बाबा अवधेची झाली देहे ब्रह्म. आता आपण थोडं आता अवधेची झाले देहे ब्रह्म. देह ब्रह्म होतो का? देह ब्रह्म होण्याची रीत आहे का? देह ब्रह्म झालाय का? कोणाचा झाला? कोणाचा देह ब्रह्म होतो? जो त्याच्याशी एकरूप होतो त्याला देहाचा संबंध नाही. कोणाशी एकरूप होतो? भगवंताशी एकरूप होतो, श्रीगुरूशी एकरूप होतो, त्याला देहाचा संबंध नाही. तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगतो म्हणजे सोप्या एक भजन करा. विठ्ठला वर्षाची म्हातारी आहे. किती वर्षाची? 80 वर्षाची. ती बगर कुंकाची राहते का? नाही, बगर कुंकाची राहत नाही. आणि मालकाचा तिचा काही आता मालकाशिवाय राहत नाही आणि तिचा मालकाचा संबंध नाही. कळतं का नाही? तसं देहाशिवाय राहू शकत नाही आणि देहाचा आणि परमात्म्याचा संबंध नाही. कळतं नाही? हेच नवल आहे. त्या अभंगाचं काय सांगितलं मी? काय नवल नवल आहे. काय नवल आहे? म्हातारीला म्हाताऱ्याचा आता काम नाही आणि म्हाताऱ्याशिवाय ती राहू शकत नाही. आता काय काम आहे का? उठाय नाही गेले आता काय काम आहे? म्हाताऱ्याशिवाय राहते. म्हाताऱ्याचं काम नाही आणि म्हाताऱ्याशिवाय राहत नाही. तसं देहाचं काम नाही आणि देहाशिवाय राहू शकत आणि राहिलेच तर काय राहते? जो जीवनमुक्त पुरुष आहे, जो जीवनमुक्त दशेत आलेला आहे, तो जीवनमुक्त पुरुष काय करतो? स्वतःचा देह, स्वतःच मरण काय करतो? मरण मरून गेले. मरण मेल्यावर कोण गाथा लिहिलं? मेल्यावर लिहिलंय का मरण्याच्या आधी लिहिलंय गाथा? चुकवर आहे. माझे मरण मी पाहिले डोळा, तो हा झाला सोहळा. मरणाच्या आधी गाथा तयार झाला का वरी जाऊन झाला? बोळाविला देही आपुले निहाती. माझ्या देहाची मी बोळवण करून टाकली. ज्या वेळेला त्याचं मरण त्याला माहित आहे. देहाच्या निराचे भावी दया देहाच्या निराचे भावी दया
देहाच्या निराशे पाविजे की छाया माझी आईशी काया जव नव्हे माझी आईशी काया जव नव्हे जव नव्हे माझी आईशी काया काया जव नव्हे देहाच्या निराश जोपर्यंत देहाचा निराश होत नाही देहावर ममत्व जात नाही तव जव आईशी काया काय म्हणले मग आईशी का माझी आईशी काया जव नव्हे माझी आईशी काया काया माझी आईशी जव नव्हे जोपर्यंत माझी काया ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला आणि मला सुख नाही जोपर्यंत देहाचा विसर नाही जोपर्यंत देहाचा निराश होत नाही अशा प्रकारे तर माऊली म्हणतात बाबा जोपर्यंत देहाचा विसर नाही देहावरचं महत्व नाही तोपर्यंत देवासारखी काया होत नाही होते का होऊ शकत नाही याचा विसर पडण्यासाठी काय करावं लागतो आधी काय करावं लागतो देहाचा विसर पडून भजन करावं का देहावर राहून भजन करावं असं वाटतं विसर पडावा ज्या दिवशी तुमच्या देहाचा विसर पडला त्या दिवशी तुम्ही हवं का आता कसं भजन करावं देहाचा विसर पडला त्या दिवशी आपलं काय चालू राहते वयांना सर कोणची तयारी चालू राहते हा प्रकाश पडला तर कळत विठ्ठला ज्या वेळेला देहाचा विसर पडतो त्या वेळेला देहाचा संबंध नसतो ज्या वेळेला देहाचा संबंध नाही की त्या अर्थी तो नाही का दोन घटक आहेत ज्या वेळेला देहाचा विसर पडतो त्यावेळी नालीत आहो का गाठीवर आहो कोणाला कळत नाही जो तिथं पडलाय त्याला मी नालीत आहो हे माहित आहे का कोणाला वेदांतचारी आम्ही त्याला काय म्हणतो जो नालीच्या कडाला पडून राहतो पडून राहील तयार उगाच आता पुढचं म्हणलं त्याला देहाचं भान आहे का ऊन आहे माहित आहे का माश्या चालल्यात माहित आहे का त्याला बी देहाचं भान नाही पण त्यालाही द्यायचं भान नाही आणि ह्यालाही द्यायचं साधूलाही द्यायचं भान नाही आठवत नाही आठवत नाही आठवत
आठव नाठव गेली भाव अभाव झाला सोयमेव पांडुरंग सोयमेव स्वतः स्वरूप ब्रह्म आणि स्वतः ज्या वेळेला स्वयमेव ब्रह्म होतो का ब्रह्म स्थितीत राहतो ब्रह्म स्थितीत राहतो मग देहाला अवस्था आहे का देहाला स्थिती आहे देहाला काय आहे देहाला अवस्था आहे का देहाला स्थिती आहे स्थिती आहे बरेच वर्ष चालले आमच्या घरा नाही देहाला अवस्था आहे होय गोपाळ कसं वाटतं आत्मवस्था आहे. बाबा देहाला अवस्था आहे देहाला स्थिती नाही देहाला काय आहे अवस्था देहाची किती अवस्था आहे 4 अवस्था बर देहाला 4 अवस्था आता तुम्हाला स्थिती ज्या वेळेला प्राप्त होते मग स्थिती कोणाला झाली देहाला स्थिती झाली का देहाला सोडून स्थिती झाली नेमका काय प्रकार आहे त्याला पुरावा द्या बरं मला फटकन 2 मिनिटात 1 मिनिटात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती त्यालाच मी साधत नाही भविष्य चालले आमचं त्याच्यामध्ये हा स्थिती कोणाला आहे आत्म्याला देहाच्या अवस्था आहे स्थिती कोणाला आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती आत्म्याला स्थिती हे आत्मस्वरूप आहे देहाला स्थिती नाही बघा जर देहाला स्थिती असती तर नामदेव म्हणजे नको ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान नको पण काय पाहिजे आत्मस्थिती जे तुम्हाला प्रगट होता ते भाव दुसऱ्याला म्हणून बाबा जो त्या स्थितीत जातो ना देहा संबंधित नसतो आत्मस्थितीत गेला का तो जीवनमुक्त पुरुषाला आता कशाचा संबंध नाही आणि जसं तुम्हाला म्हाताऱ्या बाईला आता त्या म्हाताऱ्याशी संबंध नाही पण म्हाताऱ्या वाचून राहत नाही तसं देहा वाचून राहू शकत नाही आता देहाचं काम नाही देहा वाचून राहत नाही मग देहा मग राहतो का राहतो तर त्याचं प्रारब्ध आहे कशाचं प्रारब्ध आहे त्याचं काय शिल्लक आहे काय शिल्लक आहे प्रारब्ध शिल्लक आहे पक्ष्यांगणे उतरते एका गुंतोली राहते तैसे असावे उत्तरार्ध कसे तैसे असावे संसारी तोर प्रायचिन्नाचे तैसे असावे संसारी का असावे तर जोपर्यंत प्राचीन म्हणजे प्रारब्ध जोपर्यंत या देहावर प्रारब्ध आहे
जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहतो, पण देहाचा संबंध नसतो. जो बार देह केवळ आहे हो. आता देहाचं काय काम आहे? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंतच देह आहे. ज्या दिवशी या देहाचं प्रारब्ध संपलं त्या दिवशी देह जातो, हा जाणार आहे का? पण या देहे जाण्याच्या आधी त्याने ब्रह्मसुख प्राप्त करून घेतलं आणि तेच ब्रह्मसुख, तो ब्रह्मानंद, ते माझ्या मनी प्रकाशने, माझ्या मना प्रकाशना आणि अवधीची जागी. त्याच्या दुसरा उत्तर समजा, लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने, आरती ज्ञान हे अर्थ या जगाला देण्यासाठी माऊली ज्ञानोबराया प्रकाशली. आणि प्रकाश होऊन काय केले? अवधीची झाली देहे ब्रह्म. सगळ्याला काय केलं? देव झाले अवघे जण. माऊलीच्या आशीर्वादाने, माऊलीच्या कृपाने आणि साधूच्या कृपाशीर्वादाने जग ब्रह्म होत. जग होत नाही, ब्रह्मच आहे. जस मीठ काय हो? मिठाचं अधिष्ठान काय? पाणी आहे. जोपर्यंत मीठ पाण्यात जात नाही तोपर्यंत काय राहतं? मीठ राहतं. आणि ज्या वेळेला मीठ पाण्यात जात त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला काय होतं? नोहे सारिता. आता त्याला बाहेर काढतो, लवण मिळविता. तसं एक तुमचं जसं मिठाचं अधिष्ठान पाणी आहे तसं तुमचं स्वरूप ब्रह्म आहे. आणि त्या स्थितीला गेल्यावर ज्ञानोबराया म्हणतात, अवघीची झाली देहे ब्रह्म. बाबा तुमचं स्वरूप ब्रह्म आहे, तर तुम्हाला भ्रांती पडलेली आहे. या भ्रांतीच्या बाहेर पडा, श्री गुरुकडे जा, साधू संतांकडे जा. तुमचा देह ब्रह्म झाल्याशिवाय राहत नाही. अवघीची झाली नवल आहे. नवल देह ब्रह्म होत नाही आणि देह ब्रह्माची जागा नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, अवघीची झाली देह ब्रह्म. नवल आहे. नवल उदयाला चंडांशो. आता 16व्या अध्यायात थोडीशी एका ओळीचं तुम्हाला विशेष करून दाखवतात. म्हणजे ज्ञानेश्वरी बी कळली हो. वाचत असताना आपल्याला एक कळाव. काय सांगितलं? मालवीत विश्व भासो. नवल उदयना चंडांशो. अद्वय अब्जिनी. बारीक सांगतो. अद्वय अब्जिनी विकासो बंधो आता. नवल काय? नवल आहे मालवीत विश्वभास. जसा सूर्य उदयाला येतो, अंधाराचा नाश करत करत येतो का अंधाराच्या आधी तुम्ही पहाटेपासून जागी राहिला, एकदा सूर्याचा प्रकाश होतो का?
आपल्याकडे दिवस निघते की नाही? होय, दिवस निघते की आपल्याकडे? दिवस निघताना पहाट होती की नाही? अंधार आला, मालवी म्हणजे रात्र, अज्ञान नावाची रात्र घालवत 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 जसा सूर्य उगवतो. कोणता सूर्य? श्री गुरु रूपी सूर्य ज्याच्या जीवनात येतो तो श्री गुरु शिष्याचं अज्ञान घालवत 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 उदयाला येतो. आला, पण कसा आला? उगवला आणि चंडांश. हे नवल आहे. आता चंडांश कशाला म्हणू? उगवत्या सूर्याला चंडांश म्हणा का मावळत्या सूर्याला चंडांश म्हणा, हे ज्ञानेश्वरी शिकून घ्या. नाही कळलं तर तुम्हाला पसायदांमधून सांगून देतो. मार्तंडाचे स्थाप. मार्तंड कशाला म्हणतात? जसा वैशाख मासातला सूर्य उगवला आणि त्याला पूर्ण तप्त व्हायला किती तास लागतात? म्हणजे तुम्हाला ह्या गोवीची साखळी लावून देऊ. उगवायला किती तास लागतात? वर डोक्यावर आला सूर्य तापतो, 6चा सूर्य उदय असला तर 12 वाजे कोणा किती तास होतात? 6 तासापर्यंत काय होतो? ऊन तापतो. पण इथं असं नाही सांगितलं. उदय ना नवल उदयला चंडांशू. जसा उगवला तसा चंडांशू झाला. नवल आहे. उगवला तेच तापला. नवल आहे. आवडीचे वादव माझे पुन्हा केले, नभल देखिली नभाकार. काय झाला? उगवला आणि चंडांशू झाला. हे नाही कळलं, तुम्हाला हे कळणार नाही. दुसऱ्या भाषेत सांगतो. उपजता ज्ञानी उपजता उपजताचे ज्ञानी नवल उदयाला, सूर्य उदयाला आला आणि तसाच चंडांश झाला. हनुमंतराया जन्माला आला आणि तसाच कोणाला गिळायला गेला? नवल आहे. जन्मल्याला लेकरू कधी सूर्याला गिळायला जाते भाऊ? जाते की जाते? तुमच्या इथे गेलं? हे नवल आहे. नवल उदयाला चंडांश. उदयाला आला आणि तसाच चंडांश झाला. जो श्री गुरु आहे बाबा,
जीवनामध्ये ज्याच्या श्री गुरु येतो हे नवल आहे. नवल उदयाला चंदांशो आद्वय. आद्वय म्हणजे श्री गुरुचं स्वरूप आहे. आद्वय अब्जिनी. चांगला विचार करा बरं का. आद्वय अब्जिनी, अब्जिनी, कमलिनी. ज्ञानेश्वरीचा सुंदर अर्थ लावून कमलिनी. कमळ हे पुरुषलिंगी आहे, कमलिनी हे स्त्रीलिंगी शब्द आहे. इथं आद्वय अब्जिनी हा स्त्रीलिंगी शब्द टाकला. शास्त्र सांगणार, नवल सांगणार. आद्वय अब्जिनी काय बरोबर आहे. अब्जिनी, कमलिनी. आता कमळ संस्कृत कोणाला येते का एवढ्या आपल्या? पंख कशाला म्हणतात? पंख. अण्णासाहेब पंख. पंख 56 भाषेचा याच्यासाठी साधू संतांच्या साडीला राहावं. पंख. पंख म्हणजे चिकट. तुम्हाला संदर्भही कळणार काय? कमळ हा कशात तयार होतो हे बी कळणार. संदर्भ म्हणजे शास्त्र कळण्यासाठी साधूच लागतो. कमळ कुठं असतो? चिखलात असतो. एवढी का? पण कशाला म्हणावं हे महत्वाचं आहे की पंख म्हणलं की चिकोन होतं आणि पंकज म्हणलं की आता पंकज आणि पंकजा. पंकज हा पुल्लिंगी शब्द आहे आणि पंकजा हे स्त्रीलिंगी शब्द आहे. कमळ हे सूर्य विकसित कमळ आहे. सूर्याच्या प्रकाशाने विकासणार ते कमळ आहे आणि चंद्राच्या प्रकाशाने विकसित होणारी कमलिनी. अद्वय अब्जिनी त्याला म्हणतात शास्त्राची पद्धत. पारायण करीत गेल्याने परमार्थ होत नसतो. खडे छोट उत्तर पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. अभ्यासावनी घन पार्था अनेक नाही ज्ञान. बरं का? अभ्यास पाहिजे. अब्जिनी, कमलिनी हे नवल. नवल उदयाला चंडांशो हेच नवल आहे बाबा. कमलिनी कमळ कशाच आहे? सूर्याच्या उदयाने उगवणार काय आहे? कमळ. कमळ हा पुल्लिंगी शब्द आहे बरं का. कमलिनी म्हणजे ही स्त्रीलिंगी शब्द आहे. हे चंद्राच्या प्रकाशाने विकसित होणारे आहे. मग आता रात्री काय होतं? कमलिनी म्हणजे कमली. आणि दिवसा काय होत? कमळ. मग आता कोणाचं हे केलं? नवल उदयाला आणि चंडांश. आता ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला चंद्र असतो की नाही? चंद्र असतो. चंद्र का आकाश सोडून जातो? पण चंद्रही प्रकाशित होतो पण सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसत नाही. पण चंद्र आहे की नाही? हेच नवल आहे. विठ्ठल म्हणून नवल देखील नभाकारी. त्याला दृष्टांत दिला की हे कसं आहे. तर दृष्टांताने सांगितलं की जसा नभ म्हणजे आकाश. जसा आकाश हे ब्रह्मांड भरलेलं त्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप माझ्या मनात प्रगट झालं आणि मी ह्या जगाच्या पुढे मांडलं. माझी पुन्हा नवल ते केली माय. बाप रखमा देवीवरून सहज निटू. निटू म्हणजे प्राप्त. भाषा कळावं लागते बरं का.
नाहीतर लय गोंधळात पडतो. आता निटू कशाला म्हणा ऐक कळत का आपल्याला निटू कळत नाही. महाराज म्हणजे सहज निटू झाला. निटू म्हणजे सहज प्राप्त झाला. कशाने श्री गुरुच्या कृपेने तो सहज प्राप्त झाला. सहज निटू झाला आणि हृदयी नटावला. ब्रह्माकारी माझ्या हृदयामध्ये नटलेला आहे. या विश्वामध्ये नटलेला विश्व त्याचं स्वरूप आहे. विश्व व्यापक आहे आणि तोच ज्ञानोबराया सांगतात की बाबा त्या जगतामध्ये जे दिसते तेच तुमचं स्वरूप आहे. ते स्वरूप कळून घेण्यासाठी साधू संताला शरण जा. ज्ञानेश्वर हरिभक्त परायण संजय महाराज जुनेकर सुंदर असं या ठिकाणी अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्मामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे सुंदर असं या ठिकाणी वक्तव्य केले आहे.
सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं महत्व काय आहे या ठिकाणी पटवून देण्याचं या ठिकाणी महाराजांनी भरपूर असं सखोल ज्ञान या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्याबद्दल या ठिकाणी महाराजांचा आमच्या आपल्याला नगरीच्या वतीनं स्वागत अभिनंदन आभारी आहोत. तसेच आजची जी कीर्तन सेवा कीर्तन सौजन्य हरिभक्त